इसराइल के साथ क्या करना चाहिए? मैम इसराइल के साथ तेज नेज करना चाहिए, इसराइल को मारना चाहिए। उन्होंने हमारे खामनेई साहब को मारा है। अगर मैम हम बड़े होते ना, हम अभी इसराइल में जाके उससे सीने में चक्कू मार देते, चाहे कुछ भी हो जाता। 20 साल की जेल काटनी पड़ती ना, जेल काट लेते, पर इसराइल को मारते। मोदी खामनेई साहब के पास गया, उनकी हर जगह देख के कहाँ वे बेटे, कहाँ रोज़ इफ्तार करे, कहाँ वे नमाज पढ़े, कहाँ वे अपने घर पे सोवे, और उसने देख के सारी इसराइल को बतला। इसराइल ने वहीं हमला करा ज्यादा। रोते? क्यों रोते हम? हाँ। मोदी जी को हम क्यों रोते? नहीं रोते मोदी जी के लिए? क्यों रोते हम? खेमने के लिए रो रहे थे। मैम जब हमारे मोदी कुछ नहीं लगता तो हम उसके लिए क्यों रोते? हा व्हिडिओ तुम्ही पाहिला, हा मुलगा भारतातलाच आहे. मुळात त्याची जी सगळी विधानं आहेत ती एका मोठ्या माणसाप्रमाणे आहेत, म्हणजे पेरलेली आहेत त्याच्या डोक्यातली. अर्थात आपल्याला ऐकल्यानंतर कळेलच, कारण आता आपण म्हणायला जाऊ की तो अल्पवयीन आहे, ही इज नॉट मॅच्युअर्ड इनफ. पण ही जी पिल्लावळ आहे ना, की ही जी कॅटेगरी आहे ही लहानपणापासूनच अशी तयार केली जाते. त्याचं असं म्हणणं आहे की आता इराणवरती जे अटॅक केले जात आहेत त्यासाठी मी इस्रायलवर हल्ला करेन आणि त्यासाठी मी 20 वर्ष जेलमध्ये जायला पण तयार आहे. आता ही जी मानसिकता किंवा हा विचार त्याच्या डोक्यात कसा काय आला? हार्डली काही 10-12 वर्षाचा मुलगा आहे तो. त्याच्या उपर तो असं म्हणतोय. बरं, तो भारतात राहतो, पंतप्रधान मोदी आपल्या देशाचं नेतृत्व करतात जागतिक पातळीवरती, आणि तो असं म्हणतोय की पंतप्रधान मोदी इस्रायलला गेले, इराणला गेले, त्यांनी खामेनेई काय काय करतात, कधी उठतात, कधी झोपतात, रोजाचं त्यांचं काय स्केड्यूल आहे, कधी इफ्तार वगैरे असतं, ते सगळं पंतप्रधान मोदींनी पाहिलं, त्यांनी नोट डाऊन केलं आणि ते इस्रायलला जाऊन सांगितलं, आणि मग इस्रायलने प्लॅन करून इराणवरती अटॅक केला. म्हणजे हे हास्यास्पद आहे असं तुम्हाला ऐकून म्हणजे हसूच येईल ना कोणाला तरी. एका देशाचा पंतप्रधान दुसऱ्या देशात जाऊन असं रेकी करून मग तो तिसऱ्या देशाला जाऊन सांगतो आणि मग तिसरा देश त्याच्यावर अटॅक करतो. मग ही जी मानसिकता आहे ना, ही आपल्या देशातच रुजतीये, आणि ती आत्ता नाही, गेल्या अनेक वर्षांपासून रुजतीये. हे ऍक्च्युली आहे शिया मुस्लिम, जे अयातुल्ला खामेनेंना खूप मानतात. पण तुम्ही ज्या देशात राहता, ज्या देशाचं मीठ खाता, जिथे जगता, जिथे उठता बसता, जिथे कमावता, त्या देशावर जेव्हा संकट उढावतं तेव्हा तुम्ही गप्प बसता. तेव्हा तुम्ही एवढे ढसाढसा रडत नाही किंवा आंदोलनं करत नाही किंवा बंद पाडत नाही. आणि हजारो किलोमीटर दूर एखादा देश आहे, तिथला एखादा नेता मेला ज्याने तुमच्यासाठी काहीही केलेलं नाहीये. केलं असतं तर तुम्ही इथे या देशात येऊन राहिला नसतात. आणि तुम्हाला जर इतकाच पुळका आहे तर त्या देशात आत्ता निघा, बॅगा उचलून निघा, तिकडे जा. तुम्हाला पाकिस्तानचा पुळका आहे, तुम्ही पाकिस्तानात जा. तुम्हाला ज्या देशाचा पुळका आहे अगदी मनापासून, त्या देशात जाऊन तुम्ही राहा, कारण तुम्हाला त्या देशावर प्रेम आहे ना. अर्थात राष्ट्रप्रेम आधी असतं. मग तुम्हाला ज्या देशाविषयी प्रेम आहे त्या देशात जाऊन तुम्ही आधी राहायचं असतं, आणि मग तुम्ही तुमचं काय प्रेम आहे ते व्यक्त करा. पण जर तुम्ही भारतात राहताय आणि तुम्ही अशा एखाद्या माणसाबद्दल बोलताय ज्याने त्या देशावरती अन्याय केलेला आहे, जो डिक्टेटर आहे आणि जो इथे डेमोक्रेसी पाळतोय, त्या माणसाला तुम्ही डिक्टेटर म्हणून हिणवता, हे खूप चुकीचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही खाल्ली अन्नाला जागा, इतकीच अपेक्षा आहे. कारण सेक्युलरिझम फक्त एका साईडने नाही चालू शकत. तो जो माइंडसेट आहे सेक्युलरिझमचा, तो दोन्ही बाजूने हवा, तिन्ही बाजूने हवा, सगळ्या बाजूने हवा.